शाळ्याचा नारळ आहे खवलेला, तो नारळ, मिरची, लसूण, जिरं आणि हळद असं घालून ते एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. बरं. आणि इतर साहित्य हे कोकमाचं पाणी आहे. कोकम पाण्यात घालून थोडंसं उकळून घ्यायचं आणि ते गार करायचं पाणी, ते फक्त कोकमाचं पाणी आहे. कोथिंबीर आहे, तांदळाचं पीठ आहे, कढीपत्ता आहे, ही फोडणीसाठी म्हणून आपल्याला लसूण ठेचलेली आहे, राई आहे, हिंग आहे, मीठ आहे. चला पुढे काय करूया कृती? आता आपण गॅस ऑन करून त्याच्यात पातेलं. पण काय लागणार आहे? कढई 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 कोकमाचं सार. कोकमाचं सार. वा. आपल्या कोकणामध्ये ना म्हणजे मोस्टली डाळ वगैरे असं काही, मग पिठी भात, डिकू भात असं केला जाता. डिकू भात काय? डिकू भात म्हणजे ते आमच्याकडे त्या वेगवेगळ्या डाली असतात, त्या डाळ, त्या डाली सगळ्या एकत्र करतात, बटाटा टाकतात, कांदा टाकतात आणि फोडणी. डिकू भात. डिकू काय घालायचं याच्यात? आता तेल टाकायचं. काकू, कोकणातलं एखादं गाणं वगैरे येत असेल ना तुम्हाला? कोकणातले गाणी बघा. हा, कोकणातलं एक आमच्याकडे ना शिमग्याला डान्स येतो, नाच. म्हणजे दारादारावरती ते सगळेजण येतात आणि ते प्रत्येकाच्या दारासमोर ते नाचतात. तर त्याच्यात अशी पद्धत असते की तो नाच झाला ना की घरातली जी बाई असते ती आरत घेऊन बाहेर येतात, म्हणजे आरती, त्यांना आरती द्यायची, त्याचा पैसे असतात. तर आमच्याकडे पद्धत अशी की ते नारळामध्ये ना ते पैसे लपवतात किंवा दिव्याखाली पैसे लावतात आणि त्यातले आरतीचा ताट मोकळा आलो की समोरच्याने असं समजायचं की हां म्हणजे पैसे लपवले, ते पैसे हुडकून काढायचे आणि मग ते त्यातले घ्यायचे. तर ते पैसे, जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर पैसे परत घरी घेऊन जाणार. बेस्ट. आणि मग तेव्हा ते दारात आले की ते गाणं म्हणतात की आरत घेऊन कोण गो आली ग, आरत घेऊन कोण ग आली, घरादाराची लक्ष्मी आली ग, घरादाराची लक्ष्मी आली, असं म्हणलं की ती बाई आरत घेऊन बाहेर येते. किती छान. वा. तेल गरम झाले, आता फोडणीला राई घ्या. इथूनच घेऊ ना अशी? हो घ्या की. राई टाकायची. स्वयंपाक हो हो. त्यानंतर ठेचलेली लसूण टाकायची. टाका टाका. वास घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला एक सहज आठवण करून देतो. या आठवड्यात आपण कोकण स्पेशल पदार्थ पाहणार आहोत, कारण आपल्या नवीन सिरीजचं नाव आहे चव महाराष्ट्राची. महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रांत आपण छान इथे उभ्या उभ्या छान खवय्येमध्ये एक्सप्लोर करूया. त्यातली आत्ता कोकणाची चव आहे. ठेचलेलं लसूण घातलं, पुढे काय? थोडा हिंग घाला घाला. मसालेदार करावं जरा. आता झणझणीतच आहे. थोडा कढीपत्ता घाला मस्तपैकी. त्यानंतर फोडणी झाली तर थोडंसं लालसरचं लसूण करायची. आणि त्यानंतर हे वाटलेलं वाटण जे खोबऱ्याचं आपण केलेलं आहे, मिरची, लसूण, जिरं, हळद घालून. हां, हळद घालून पाणी देऊ. हो हो, ह्याच्यात पाणी बघा बरं. नाही नाही, ह्या भांड्यात टाका. भांड्यात टाकू. हो हो. ते भांडं विसळायचं आणि त्यात पाणी घालायचं. हा, म्हणजे वाया जाऊ नये आपलं. गरम गरम भात आणि हे सार खायला हे ज्याला पित्त वगैरे असतं, पित्ताची बॉडी असते ना थोडी, त्याने हे कोकमाचं सार महिन्यातून 1-2 वेळा तरी खावं. अच्छा. थोडंसं पाणी टाकून आपल्याला चण्याची पिठी लावायची आहे, घट्ट पाहिजे. आता आपल्याला फक्त एक बाउल हे घ्यायचं. हे काय, हे बाउल आहे. हां. आता काय पाहिजे काकू? आता मी ह्याच्यात थोडं मीठ टाकणार. कशात? चवीपुरतं मीठ टाकणार कढीमध्ये. थोडंसं यायला तांदळाची पिठी थोडं पाण्यामध्ये पातळ करून थोडं आणखी जर घट्ट पाहिजे असेल तर ते लावायचे असते. मी 1 चमचा तांदळाची पिठी घेतली. याच्यात थोडंसं पाणी घालायचं. घाला ना. काय मी तुम्हाला घाबरतोय? असं नाही. अरे हो नका, मी एवढं बबड्या म्हटलं तुम्हाला लाडाने किंवा प्रेमाने, आणि तुम्ही मला घाबरता काय? तेच, तुमच्या बबण्याचीच भीती वाटते मला. मी तुम्हाला आणखी काही नाही बोलणार. अच्छा, आणखी काय म्हणजे काय नाही बोलणार? तुम्ही म्हणाल की आणखी काय ह्याने म्हणजे ह्यांच्या बबण्याने खूप हे केलं तर मला पण पडल्या वगैरे, म्हणून मी आपलं जरा पाणी सुद्धा घाबरून टाकतोय काकूंना. नाही नाही, हे झालं की थोडं आपल्याला घट्ट पाहिजे असेल ना, तेव्हा हे थोडीशी पेस्ट ह्याच्यात टाकायची. तांदळाची पिठी पेस्ट करून टाकल्याने जरा घट्टपणा येतो आणि चांगलं ढवळायचं. ढवळा ढवळा. रंग छान आलाय हो.
हो हा ते हे जर पाट्यावरती वाटण आपण वाटलं ना त्याला आणखी एक मस्त चव येते. कोकणामध्ये कैरीचं कोकमाचं ह्याची सारं जास्त केली जातात. आगळ भातावरती वगैरे, भातावरती पण आम्ही घेतो कधी कधी घट्ट असं नारळाचं दूध काढत आणि हे कोकणात जास्त पदार्थ चालतात. आणि आता पावसाळा हिवाळा या ऋतूमध्ये या गोष्टी खूप जातात. वा, आता याच्यात काय घालायचं राहिलंय? आता आपल्याला हे वाटणाला उखळाली आहे. आपल्याला जेवढं आंबट पाहिजे तेवढंच कोकमाचा रस टाकायचा. मी 3 ते 4 चमचे टाकते म्हणजे थोडं आंबट होईल. ठीक, अजून एखादं घाला. नको जास्त आंबट आहे ते कोकणातले कोकम आहेत. असे होय, अस्सल येत होय. हा प्रचंड आंबट. ठीक आहे ठीक आहे, मी आपलं सहज म्हणलं. आम्ही जेव्हा गावाला जातो ना तेव्हा आता आपल्याकडे कसं आलात या वगैरे असं आपल्याकडे म्हणतात ना, तर आम्ही जेव्हा आता कोकणात जातो तेव्हा असं बाहेरून कुठून तरी जाऊन ओटीवरती आम्ही जाऊन बसलो. ओटी म्हणजे घराचं आहे की त्याच्यावरनं आमची जी काकू आहे ती काकू येते. मिले आता आला वर्षभर होतं पुढे गणपतीत का नाही आला? हां तुला आता काकूची आठवण आली वाटतं. काकू मिली एका जीवन काही फोन तरी तू करतोस का? काय नाही. आणि मग थोड्या वेळ झालं काकू जरा नॉर्मलवरती आली. चला आंबील करून ठेवली, वाईच पी आणि वाईच पासल घे आणि मग काय करायचं करून घे. गाव हुडकायला जाऊ नको, तुला आताच सांगते येतं वाईच पासल घे आणि मग काय ते पड नंतर मग काय ते कर. पासल हा शब्द काय? झोपण्याला म्हणतात पासल. पासल घे, पासल घे, वाईच पासल. वाईच म्हणजे थोडी झोप घे. झोप घे रे. हे शब्द कोकणात. वाईच नकावडी म्हणजे अगदी पेज कोणाचं नकावडीच आहे. मला जादा नको नकावडीच आहे. कोकणामध्ये कोणाला काकांना काकूंना जर हाक आपण मारली काको म्हणजे आता समजा हिने मला हाक मारली, ए आशिष किंवा दारावरून कोणतरी केलं अण्णा आहेत काय, तर अण्णा एवढंच करता. आणि पासल घे म्हणजे थोडी विश्रांती झोप थोडासा. कोकणातले असे खूप वेळचे शब्द आहेत. म्हणजे आता अशोक नाव असेल तरी त्याला अशोक म्हणून हाक मारणार. अशोक किंवा प्रभाकर नाव आहे तर आपण शॉर्टकट प्रभू म्हणतो, तर नाही परभ्या. आता आम्ही पण घरी गावाला वगैरे गेलो तर आम्हाला नावाने नाही हाक मारणार, टोपण नाव असं. नाहीतर मग कॉमन बबन किंवा बाय. काय गो बाय कधी आली? त्याच्यामुळे मला तुम्ही आज बबन केलं. वा, तर आज काकूंनी आपल्यासाठी जे काही अप्रतिम पदार्थ केले, अस्सल कोकणातल्या गप्पा झाल्या, कोकणातले शब्द जाणून घेता आले. आता इथे कोकमाचं सार छान तयार होते, उकळी आलेली आहे. तुम्ही कशाला वेळ वाया घालवत येताय? बबने आणि बायो पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण कोकमाचं सार तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात ठेचलेली लसूण, हिंग, कढीपत्ता घालावा. लसूण लालसर झाली की त्यात तयार वाटण घालावं आणि थोडंसं पाणी घालावं. त्यानंतर थोडीशी तांदळाची पिठी घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून ते नीट ढवळून घेऊन त्यात ओतावं. आता एक उकळी येऊ द्यावी. त्यानंतर आवडीनुसार त्यात कोकमाचं पाणी घालावं. गरमागरम कोकमाचं सार तयार आहे.